विकास आघाडीने महायुती विरोधात केलेला प्रचार महायुतीच्या चांगलं आल्याचं पाहायला मिळालं। विशेषतः संविधान बदलाचा मुद्दा असेल किंवा वेगवेगळ्या योजना बंद करण्याचा मुद्दा असेल, हा महायुतीला चांगलाच भोवला। त्यामुळे महायुतीचे नेते आणि एकंदरीतच भाजपचे नेते आता राज्यभर दौरे करणार आहेत। याशिवाय जनतेमध्ये महाविकास आघाडीने कशा प्रकारे खोटा प्रचार केला याची पोलखोल करणार आहे। त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये ही पोलखोल भाजपला कितपत उपयोगी ठरणार हे येत्या काळात स्पष्ट होईल। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन नावरे, मुंबई। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज मुंबईतल्या विधान भवनमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्वच पक्षाचे महत्त्वाचे आमदार देखील उपस्थित होते। आजच्या बैठकीमध्ये येत्या अधिवेशन जे आहे पावसाळी अधिवेशन ते 27 जून ते 12 जुलैपर्यंत होणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला। मात्र विरोधकांनी हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळे अधिवेशन जे आहे ते आणखीन 2 दिवस जास्त करण्याची म्हणजे 2 दिवस वाढवण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे, ज्याकडे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विचार करू असं सुद्धा सांगितलं आहे। मात्र शिंदे सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळे या अधिवेशनामध्ये विरोधकांकडून नेमके कोणते मुद्दे मांडले जातात आणि त्याचबरोबर शिंदे सरकारकडून नेमके कोणते समाजहिताचे निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह ज्योत्स्ना गगने, लोकशाही मराठी, मुंबई। लोकसभा निवडणुकीची जबाबदारी ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर होती, तशीच जबाबदारी विधानसभेमध्येही काँग्रेस हायकमांड टाकताना पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर 288 उमेदवारांबाबतची यादी तयार करण्याचा आदेशही हायकमांडने दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दुसरीकडे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले 288 इच्छुक उमेदवारांची संपूर्ण अहवाल तयार करण्यात असल्याचंही पुढे पाहायला मिळत आहे। यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारसोबत एकंदरीत समन्वय साधण्याचा जो प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादीचा होता, तसाच प्रयत्न महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये असणार आहे। काँग्रेस जरी 288 उमेदवारांवर चर्चा करत असे, मात्र समन्वयाच्या भूमिकेतून महाविकास आघाडी एकंदरीत आपली भूमिका तयार करेल आणि महाराष्ट्रातलं नेतृत्व काँग्रेस पक्षाचं काँग्रेसचे प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेच करतील असा दावा केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंद यादवसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी काल पुण्यामध्ये कोथरूड भागामध्ये गजानन मारणे याची भेट घेतलेली आहे। कुख्यात गुंड म्हणून गजानन मारण्याची ओळख आहे, मात्र त्याच्या घरी जाऊन निलेश लंके यांनी भेट दिलेली आहे आणि गजानन मारणे सुद्धा निलेश लंके यांचा सत्कार केलेला आहे। या संपूर्ण घटनेमुळे आता निलेश लंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये टीका केली जाते। मात्र निलेश लंकेची पाठराखण करत शरद पवार पक्षाकडून त्यांना वाचवण्यात येते। मात्र जो व्हिडिओ आता गजानन मारणे यांच्या सोशल मीडियातून पोस्ट करण्यात आलेला आहे, त्यामुळे निलेश लंके सुद्धा आता वादात सापडलेले आहेत। विरोधकांकडून निलेश लंके यांच्यावरती टीका केली जाते। मात्र काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचे पुत्र असलेले पार्थ पवार यांनी सुद्धा गजानन मारणे याची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर सुद्धा बराच वाद हा निर्माण झालेला होता। पण आता शरद पवार पक्षाचेच खासदार असलेले निलेश लंके यांनी मात्र कुख्यात गुंड गजानन मारणे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर या दोघांमध्ये काही काळ चर्चा सुद्धा झालेली आहे। अशा पद्धतीचे व्हिडिओ स्वतः गजानन मारणे यांच्या सोशल मीडियामधून पोस्ट करण्यात आलेले आहेत। यानंतर आता निलेश लंके यांच्यावर टीका करण्यात येते, मात्र महाविकास आघाडीकडून मात्र निलेश लंके यांची पाठराखण केली जाते। राजकीय नेत्यांचे गुंडांसोबतचे जे संबंध आहेत ते या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलेले आहेत। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मोठ्या प्रमाणात जागा लढवेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। आपण आकडा सांगणार नाही, कारण पुन्हा त्यावर चर्चा होईल असं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे आगामी विधानसभेचा महाविकास आघाडीतील जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। सगळे होते त्यावेळी 4 खासदार निवडून आले होते, आता जवळपास सगळे कमी झालेले आहेत, त्यामुळे 4-5 होतील असं वाटत होतं, पण हळूहळू मतदान झाल्यावर 8 झाले असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारला एक प्रकारे त्यांनी टोलाच लागवलेला आहे। ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र महायुतीतील अंतर्गत वादामुळे छगन भुजबळ यांना ऐनवेळी उमेदवारी भेटली नाही। त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी सुद्धा छगन भुजबळ हे इच्छुक होते, मात्र सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिल्यामुळे छगन भुजबळ यांचा दिल्ली वारीचा पत्ता कट झालेला आहे।
यावर बोलताना काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे की लोकसभेचा बदला घेण्यासाठी छगन भुजबळ यांनी विधानसभेपूर्वी बंड करावं अशी भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की विधानसभेपूर्वी छगन भुजबळ हे पक्षांतर करतात का। कॅमेरामन विनोदसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। इंदापूर शहरामध्ये सुनेत्रा पवार यांचे बॅनर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे। आता पुन्हा एकदा बॅनर त्यांचे इंदापूरमध्ये लागलेले आहेत। लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या अगोदरच इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लागले होते। मात्र सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने इंदापूर शहरातील ते बॅनर काढण्यात आले होते। मात्र काल पुन्हा एकदा राज्यसभेवरती सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याने इंदापूरमध्ये आता ज्या ठिकाणी त्यांचे बॅनर काढण्यात आले होते त्याच ठिकाणी पुन्हा एकदा बॅनर झळकू लागलेले आहेत। सध्या या बॅनरची चर्चा इंदापूर शहरासह बारामती मतदारसंघात मोठ्या प्रमाणावरती होत असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामॅन सुहास सुपेकरसह मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या भ्रष्टाचाराची मालिका सुरू आहे। याच प्रकरणावर पावसाळी अधिवेशनामध्ये नवी मुंबईतले काही आमदार जे सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहेत, कारण नवी मुंबई ही सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणून ओळखली जाते आणि प्रत्येक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा मालिका सुरू आहे। काही ठेकेदार अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात कामं जी काढलेली आहेत त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता पावसाळी अधिवेशनात जोर धरू लागले। तसेच लोकशाहीनी बातमी दाखवल्यानंतर नवी मुंबईतील काही राजकारणी आता जागृत झालेले आहेत आणि ते सुद्धा आता प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न या निमित्ताने उपस्थित करत आहे। त्यामुळे 200 कोटींची जी उधळपट्टी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली। त्यामुळे पावसाळी अधिवेशनात अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वागडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त राज्यभरातून मनसेने कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्यांच्या निवासस्थानीच म्हणजे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची ही गर्दी शुभेच्छा देण्यासाठी पाहायला मिळते। तसंच राज ठाकरे आणि संपूर्ण कुटुंब, मग शर्मिला ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील आणि त्यांची सून, हे सगळेच कुटुंब जे आहे ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राज ठाकरेंच्या सोबत उपस्थित आहे। जवळपास आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांकडून मोठ्या संख्येनं या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी असली तरी 56 किलोचा केक जो आहे तो कार्यकर्त्यांकडनं राज ठाकरेंसाठी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। सोबतच आपण पाहू शकतो संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये फुलांची सजावट जी आहे ती पाहायला मिळते। यासोबतच राज ठाकरे यांचे बॅनर्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवाजी पार्क परिसरामध्ये देखील पाहायला मिळतात। मात्र वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंच्या अमित ठाकरे यांनी वृक्षारोपणचा देखील कार्यक्रम जे आहे शिवाजी पार्क मैदानावरती घेतलेला आहे। एकूणच 56 झाडे जी आहेत ती संपूर्ण दादरच्या या शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरामध्ये आजच्या दिवसाला लावण्यात आलेले आहे। त्यामुळे एक वेगळाच उपक्रम जो आहे तो अमित ठाकरे यांच्या वतीने राबवण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो आजच्या दिवसभरामध्ये सकाळपासून ते आतापर्यंत आपण पाहिलं तर मोठी गर्दी कार्यकर्त्यांची शिवतीर्थावरती शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरेंसाठी या ठिकाणी केलेली पाहायला मिळत आहे। प्रोजेक्ट सुनील वर्मासह मीनाक्षी मात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबई महानगरपालिकेचे 8,000 पेक्षा जास्त कर्मचारी हे निवडणूक आयोगाच्या कामावरती अद्यापही रुजू आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांना या कामातून मुक्त करण्यात यावं अशा प्रकारचं पत्र भूषण गगराणी जे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी दोन्ही उपनगर आणि मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून विनंती केलेली आहे। लवकरात लवकर हे कर्मचारी जर निवडणूक आयोगातून मुक्त न करून आणि जर या सर्व कर्मचाऱ्यांनी पालिकेमध्ये हजेरी लावली नाही तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची एक इशारा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे मुंबईमध्ये तुंबई झालेली आहे आणि अशा अनेक कामं जी प्रलंबित आहेत यावरून मुंबई महानगरपालिका आयुक्तांचं हे कुठेतरी फेल्युअर आहे अशा प्रकारची टीका आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।